आज माझा पापड सारखा बोगस झाला असता. काय म्हणते पब्लिक? कबूतरला दाणे टाकतर डायरेक्ट कबूतरने दुराळाच केला. आम्ही निसर्ग बघत पोहोचलो मार्केट मध्ये. पप्पा पुढे आणि मी मागे असं चालत होतं. आतमध्ये घुसलो, डायरेक्ट भाजी घेतली. पप्पानी पिशवीच लहान आणली. घास मोठा आणि तोंड छोटा असं झालतं. किराणाच्या दुकानावरून गोणी उचलले आणि लिफ्ट मध्ये आणली. मम्मी म्हणली, काय भूतासारखे केस वाढवले, जा कापून. मग आलो, फ्रेश झालो आणि नाश्ता केला. जिथं बघाव तिथं नुसतं कचऱ्याचा राडच केलता. दुपारची एक झोप घेतली आणि आलो संध्याकाळी फिरायला. मोबाईलच्या कॅमेरामॅनचे खूप आभार मानतो. आज मी तुझ्यामुळे वाचलो. मम्मीने मला सांगितले सामान आणायला, ते मी विसरलो. तेवढ्यात पप्पा म्हणले भेळ बनव. मग काय, झाकझूक मध्ये मस्त कापून घेतलं आणि खालून वरनं हलवलं आणि खाल्लं. भेळ म्हणजे एकदम सॉलिड झालती. संध्याकाळी पालक पनीर. विषय हार्ड होता. असं बघायला कंटाळेल म्हणून एक मस्तपैकी सॉन्ग लावतो. आता भाकर म्यात सुरतो वर्ण रस्सा मग सोडतो बुकीत गाणा बी भरतो संद घपाघप मग वड कसं भारी होतं ना.